मेवणीबाई, ओ मेवणीबाई, या बाहेर या. सॉरी. नाही म्हणजे ते मी खोटं बोलले ना तुमच्याशी, म्हणून सॉरी मागायला आलते. हरकत नाही. ते पहिलं आणि शेवटचं असं समजू. अहो नाही, ते त्या दिवशी तुम्ही एकदम पोलीस वर्दीत समोर आलात ना, तर मग मला वाटलं उगा शिक्षा भिक्षा कराल, तर मी घाबरले. नाही म्हणजे फाईन बिन घेतलं असतं तर ते माझ्याकडे तेवढेच पैसे होते हो, कष्टाचे पैसे होते आणि ते संपले असते. आणि तुम्ही शिक्षा भिक्षा दिली असती तर माझ्या ताईला बघायला पाहुणे येणार होते ना. नाही म्हणजे तुम्हीच येणार होतात, पण ते पण मला माहित नव्हतं, ते पण नंतर कळलं. सॉरी. अगं मग हेच कारण मला त्या दिवशी दिलं असतं तर कदाचित सोडलंही असतं मी तुला. तेच की, कदाचितच सोडलं असतं. हा? नाही म्हणजे सोडलं असतं. पण शपथ, आईची शपथ, तुम्ही मला पुण्यांदा तशीच भेटा त्याच कारणासाठी मी तुमच्याशी खोटं नाही बोलणार बघा. एकदम खरं बोलीन, 100% खरं बोलीन. नाही म्हणजे 1000% खरं बोलीन. अहो खरंच म्हणजे एकदम खरं. त्या की काय? माफी. माफी. जरा अवघड आहे. ठीक आहे, देतो माफी, पण एका अटीवर. काय ते? तुम्ही जो तोंडाने आवाज काढता ना, तो मला शिकायचा. चालते की. अहो पण मी लय आवाज काढते. नक्की कुठला आवाज? म्हणजे हो, एक थांबवा ते. तुम्ही जो तोंडाने टॉक आवाज काढता ना, तेवढंच मला शिकायचं. तो होय. हा. चालते की. हा, हाच. सॉरी, पुण्यांदा असं नाही होणार. ठरलं तर मग पुढच्या वेळी काही शिकीन नाही शिकीन माहित नाही, पण हे टॉक नक्की शिकून जाईल. सॉरी. वेडी झाली का मोने? तू का असती ग सारखी? येडीच झाली आहे ती. घे, जोकर आलाय बघ मला. आलाय नाही झालाय. संजय, तुझे 2 नंबरचे दाजी लई वांड आहेत ना. मोने, एवढा झांगपणा बी बरा नाही बरं. वय संजय, तुला माहिती का, आता पान मुंद्यात ना तुझा पोपट झालाय म्हणणार नाही, तुझी संजी झाली म्हणणार आहेत. संजय, कसं असते, साली ती घरवाली असती, या सालीला तू पुरी घरवाली व्हायची होती ना. मोने, माझं डोकं आधीच लय आउट आहे. नादा लागून नाही कोणी तर दडवण हातात देईन बरं. होय संजय, तुझं नशीब समज, आपण रिक्षा अख्ख्या ग्रुप मधनं फिरवली नाही, आणि फिरवून असं वाटत असेल ना, तर आपण म्हणल तसं वागायचं, आपल्या वजनाखाली राहायचं, आणि आपण म्हणल तेव्हा पार्टी द्यायची. आणि मोस्ट IMP, आपल्या समोर बुंडुकल्यावाणी राहायचं आणि आदब बी राखायचा. काय? रिस्पेक्ट. हा, समजलं का? ये बघ, झाली माझी रम्मी. अशी कशी झाली? किलवरची सत्ती दाबलीस व्हय? अगं मला दिली असती तर माझी नसती का झाली? हा, झाली असती तर झाली असती, पर आता माझी झाली ना. अशी कशी जितती तू संजय सारखी सारखी? माझ्या भोळेपणाचा फायदा घेतेस की नाही संजय? हा, तू आणि भोळी तोंड बघितलंय का कधी आरशात? हा मग
आणि कसं आहे, ये खेल हाथ और दिमाग का है और तेरे को दोनों भी कम है. हात हायती की मला आता तुला दाखवते. अगं तुला तुला हात दाखवते. ये इकडं. हा मार सोड, 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 सोड. आता. थांब फोन येतोय. हॅलो, इकडं ही पोरगी आणि तिकडं तिचं डॅडी. अगं जगू देता का नाही ग मला आता? काय ग, दळण आणायला गेलतीस का गिरण टाकाय गेली होतीस होय ग एक कार्टे? अगं येळ काळ काय हाय का नाही तुला? पहिली 2 जीवाची म्हणून तिला काम सांगता येत नाही, दुसरीचं लगीन ठरलंय म्हणून तिलाही काही सांगता येत नाही, आणि तू तिसरी सांगितलेलं सगळं इसरी. संजय अगं का असं उंड्यागत वागायलीस? अगं तुझ्या स्वरादितीचं लगीन आहे, काही शेजारणीचं नाही. हा हा आलेच आलेच. आणि लगीन म्हणजे काय एकटी आईची जबाबदारी काय? अगं नाही, त्याचं काय झालं, तो गिरणीचा पट्टा पडला ना, म्हणून मी इकडे मोनीकडे आलते, तर ही आडगी इथंच थांबून ठेवलं बघ मला काय बाई बोलत. मी निघालेच बघ. हा आलेच 0 मिनिटात. हा अगं थांब की. हा हा तू फोन ठेव, मी पोचतेच तिकडं. हा काय ही पोरगी ना गेली की तिकडच, हिला कुठलं काम सांगायची सोय नाही अजिबात. हे संजय थांब. आता हिचं काय मधीच काय माहिती. अगं हे घेऊन जा की, अशी काय करतीस? दे टाक पटकन गळ. ऐक, ही आपल्या पहिल्या मोठ्या ऑर्डरची पावती. हा. ते घेऊन जायचं आणि व्यवस्थित फाईला जोडून ठेवायचं. हा हा. चालेल जा. चल बाय बाय. आणि ऐक, दाजींच्या नादात तेवढं विसरू नकोस बर का. टोनी तुझ्या तर आता तुला बघतेच नंतर. थांब येडी पुढची. आई चल ही टाकून येऊ. अगं साजिरी, तुला काय कळतं का ग? अगं 2 जीवाची माय तू कशाला असली कामं करतीस? माझं मी बघते इथलं सगळं, तू घरातली कामं बघ जा. अगं दोघींनी मिळून केलं तर लगी होईल की. तुला सांगितलेलं कळतंय का? जा घरातलं बघ जा. ओ मला मामी, हात तरी- काय करायला? आहो ही जरा शेट्ट्यांच्या घरला नेऊन टाकते. होय काय? हा ही तुम्हाला देते की चहा दे ग. नाही नाही, चावी काय नको. तुम्ही असं करा, तुम्ही हे सगळं शेट्ट्यांच्या घरी टाका, आम्ही दोघं जातो घरला. लग्नाला काय थांबत नाही. का म्हणजे काय? आ लग्नाची कामं करायला आलो ना इथं, का बसून खायला? तुम्ही सगळी कामं करायला का मी काम करत नाही असं दाखवायचं तुम्हाला? अहो नाही तसं काय बी नाही, पण ही असली कामं जावई माणसाला सांगायची म्हणजे. अहो जावयाला नाही हो, मुलग्यानं म्हणा, मुलग्यानं. अहो 8 वर्षे झाली लग्नाला, आता तरी मुलगा समजा. आ काय तुम्ही पण मामी बघा. कुणी हात लावायचं नाही, कुणी हात लावायचं नाही. हे सगळे कामं माझी मी करणार, तुम्ही घरातली कामं करा. कुठं टाकायचं हे? शेट्ट्यांच्या घरला. हा बर. ए तू काय करायला? अहो नेऊ लागते की. तुला काय नवीन सांगायला पाहिजे का? जा रेस्ट घे जा. आली मोठी कामाची. हे सगळं मी करणार आहे, कुणी काय करायचं नाही. जावा आत तुम्ही. उगाच आपलं दमानं पडल ती. हळू जरा. लई भला माणूस आहे बघ. हाय खरं. स्वरे, तुझ्या फोनला काडी लावत्या, जेव्हा बघल तेव्हा कानालाच असतोय. अगं एवढं फोनवर बोलणं चांगलं नाही, गरम होऊन फुटल एकांबार. अगं स्वरे, कुणासाठी चाललंय बरं हे सगळं? तुझ्यासाठीच चाललंय ना. अगं मग बोलायचं एकांबार आई बरोबर बी, जरा बरं वाटतं जीवाला. पुन्हा तू बी कायमची जाशीलच की. अगं स्वरे, काय झालं रडायला? आईनं तुला काय बी बोलायचं नाही वे? अगं स्वरे, माझ्या तर पोटात आनंद मायना झालाय बघ. एवढं मोठं घर, इतका चांगला पोरगा, सगळं कसं नजर लागण्यासारखं आहे. आणि असं असताना रडतं वय कुणी? आई तिचा जीव वर खाली होत असेल ग, घरापासून अंतर होणार ना आता. खुळ्या डोसक्याची ग बाय माझी. अगं साता समुद्रा पार तिकडे लंडनला राहून आलीस, तवा नाही रडलीस. आणि आता काय झालं? आता तर सासर हिथं 5 कोसाव, आणि तरी बी अशी रडतीस वय. अगं आई, ते वरीस भरासाठी होतं. आता लग्न होऊन कायमचीच जाणार की सोरा तिकडं, म्हणून येत असेल डोळ्यात पाणी तिच्या. अगं घ्या, आल्या राणी सरकार गावून या.
हे एवढा पसारा कसलाय? पसारा काय पसारा, पाहुणे रावळे येतील, त्यांची राहायची सोय तिकडे शेट्ट्यांच्या वाड्यावर केली. पसारा म्हणा. त्या बिचाऱ्या जावई बापूंनी 2 वळकट्या नेऊन टाकल्या. अगं जावई माणसाला असं काम सांगणं बरं दिसतंय का? तुझ्या जावयाला नसेल शोभत, आमच्या दाजींना शोभतय. काय ग ताईडे? तुझ्या जिबाला काय हाड? अगं नसतंय ग. तुला जरा संजय, संजय थांब. संजय अगं आई, फक्त 2 मिनिटं दे फक्त. मी सगळी पेंडिंग कामं उरकते बघ. 2 मिनिटं नाही, 1 सेकंद बी मिळणार नाही आता तुला. आता हे बघ, माझ्या बरोबर चलायचं आणि मी जेवढं सांगाल ना तेवढं करायचं, नाहीतर चपत मी बघ. हे बघ, मला मिस्टेक अजिबात चालणार नाही. कान खोलके नीट सुनो. आता इथून पुढचे 4 दिवस सकाळी 4 तास आणि रात्री 4 तास गाडी समोर नुसतं उभं राहायचं आणि येणाऱ्या जाणाऱ्याला ये पंजाबराव बांधल की गाडी है और मैं उनका ड्राइवर हूँ. शाबास असं सांगायचं. हा, गाडीच्या दरवाजावर नुसतं उभं राहायचं. गाडी चुकून सुद्धा चालू करायची नाही. हा, समजा क्या? अरे गुबू गुबू गुबू. हा, तर या 4 दिवसात मध्येच बिंदास कट मारायचा, मध्येच गायब व्हायचंय. काय? कारण गाडी म्हटल्यावरती लोक इकडे जा तिकडे जा करतील. उगाच पेट्रोलची नासाडी, पैशाची नासाडी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मध्ये एन्व्हायरमेंटची खराबी. हे मला नकोय. कळलं का? समजलं पण ऍडव्हान्स दिला असतं तर जास्त चांगलं समजलं असतं. आयला चांगलं मराठी बोलतो की तू. अहो साहेब मराठीच आहे मी. आयला पहिले बोलले का नाही घ्या? हा, हे घे ऍडव्हान्स. वर कुठा आली राम, अरे राम, हे घे, हे घे, घे. साहेब हा, ह्यावेळी जरा जास्त पैसे लागतील. का रे? आतापर्यंत ड्रायव्हिंगचे पैसे घेत होतो, आता ऍक्टिंगचं बी लागतील. स्मार्ट बॉय. चल, ऍक्टिंगचे पैसे. या एकटेच या. तू दामरे, जगन्नाथ एकटाच येतो. चपला बाहेर काढा. या वाड्याची पायरी चढायची लायकी नाही तुमची. आज घेतोय नशीब समजा. आमच्या बरोबर व्यवहार करायची लायकी नाही तुझी. हा, आणि तर आमच्याच घरात बसून आमचेच पैसे मोजतोय रे फोकणे. हा, या पंजाबराव बांधल्यावरती डाऊट खातोस तू. काही इंच वाटलं काय तुला? अरे मरण पत्करू, पण कुणाचे पैसे नाही बुडवायचो. हिशोबात घोळ आहे. पैसे जरा जास्तच आलेत. आले नाही जगन्नाथ, दिलेत. या पंजाबराव बांधल्याने दिलेत. तुझ्या बरोबर गावातले जी इतर कुत्री भुंकत होते ना, त्यांचे पण पैसे देणे. आता त्यांना पाठवायचं तू की माझे पैसे पंजाबराव बांधल्याने दिलेत, तुमचे पण दे. हे त्यांना पटवण्याचे एक्स्ट्रा पैसे. हे सुधारणार नाही म्हणजे नाहीच. खाल्ल्या मिठाला जागलं नाही तरी चालतंय, पण खाल्ल्या नोट्याला जागावं माणसं. ते कळलंच. कळलं ना? आता निघायचं कडकडनी. थांबे जाग्या. तू काय स्वतःला शाणं समजतो का रे? हा, तिकडं जाऊन माझ्या जावयाचे कान फुंकेपर्यंत मजल गेली तुझी. कसं आहे पंजाबराव, नाक दाबलं की तोंड उघडतो, जसं तुमचं उघडलं. अरे खानदानी माणसावर बोलायची तरी लायकी आहे का तुझी? हा, आता एक गोष्ट करायची, तर सगळ्यांना सांगायचं माझ्या पुरीचं लगीन होईपर्यंत माझ्या वाड्याची पायरी कोणी चढायची नाही म्हणून. तर सगळ्यांना सांगण्याचं काम तुझं.
म्हणजे हे पैसे खोटं बोलायचे. चल निघ. मायला थांब रे जरा, माझ्या पुरीचं लग्न होत मग बघतो तुझ्याकडे. खोटं नको. तू कितीही खोटं बोललास तरी तुझ्याकडून खरं काढून घेऊ शकतो आम्ही. भरपूर उपाय आहेत आमच्याकडे. पण उगाच मला हिंसा आवडत नाही म्हणून. पण आम्हाला दुसरा कुठलाच पर्याय उरणार नाही असं काही करू नको. घेऊन जायला. होय साहेब. चल तुझ्या. हाय साहेब. तुम्हाला सुट्टी होती असं कळलं होतं आज आम्हाला. हो होतं आमच्या लक्षात, पण जरा महत्वाचं काम आलं त्यात अडकलो होतो. दिलेल्या शब्दापेक्षा कोणतंच काम महत्वाचं नाही रंजित. काम पोस्टपोन करा. आपल्याला बांधलांच्या घरी जायचंय. दिलेला शब्द पाळणं मस्त आहे. हाय साहेब, तुम्ही आमची वाट नका बघू. तुम्ही वा पुढे, आम्ही आलोच. रंजित आपण चहा पाण्याला जात नाही हो, वराड म्हणून जातोय. तिकडे जावयाचा मान असतो, वेगळं स्वागत केलं जातं. तुम्ही वेगळं जाणार, आम्ही वेगळं जाणार असं होत नसतंय. आधी रीतसर घरी या, चांगले कपडे घाला, आपण एकत्र जातोय. कळलं का? बर, आलोच. हा ठेव तिकडे. हा आलं ना सगळं? आले. हा? काय मालकीन बाई आलं ना सगळं आता? आलंय. हा करू का हिशोब? करा. हा काय प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही. त्यांच्या लिस्टप्रमाणे सगळं आले. हा हॅलो. हा आलंय सगळं सामान. हा अहो पण तुम्ही रेट काय लावले? हा खानदानी माणसं म्हणून एवढे एवढे रेट लावायचे होय? असं कुठं असतं होय? किती 15,725. हे बघा 5,000 देतो मी. हा नाही नाही बरोबर आहे, बरोबर आहे. सगळं मिळूनच सांगतोय मी. हा 5,000 ते तेवढा हिशोब मिटवून टाका. हा हा देतो मग नंतर पाठवून. तुम्हारे साहब को बोला है आप निघो जाओ अभी. हाँ सलाम सलाम चलो. खानदानी माणसं सलाम लगेच पैसे मिळतील. लोक पण आहे ना. होय हो. हा त्या शेट्ट्यांनी आपल्या पाहुण्यांसाठी बंगला दिला खरा, हा पण काय पैसे बिसे मागितलं काय? पैसे हा कसले पैसे? कायचे पैसे? अरे तुला सांगतो तो शेट फक्त माझ्या पायावर नाक घासायचंच बाकी होत. अरे नुसत्या रिक्वेस्ट. नाही नाही शेट्टी सरकार अहो 7,000 लईच होते. तो 5.5 मध्ये बघा ना काय होतंय का? हा 5.5 नाही. बरं मी काय म्हणतो, तुमचं राहू द्या, माझं राहू द्या. 6 मध्ये डन करून टाकू. कसं? हा अहो शेट्टी सरकार अहो पोरीच्या बापाची व्यथा आहे हो ही. हा माझी पोरगी तुमच्या पोरीसारखी ना. तिच्या लग्नात तुमचा हातभार लागू द्या शेट्टी सरकार. हा ओ शेट्टी साहेब बघा ना काय ते. हा हे बघा पंजाबराव, तुमची परिस्थिती चांगलीच माहिती आहे आम्हाला, म्हणून आधीच भाडं कमी सांगतोय आम्ही. 7,000 रुपये भाडं द्यावंच लागल आणि ते इलेक्ट्रिसिटी बिल जे काय होईल ना ते बी द्यावं लागल. लईच होते हो. आता यावर चर्चा करण्याचा आमचा मूड नाही. पंजाबराव अहो तुमच्यासारख्या खानदानी माणसाच्या पोरीच्या लग्नात माझा उपयोग होतोय म्हटल्यावरती माझ्या जन्माचं सार्थकच झालं. एवढं पायाशी आल्यावरती घेतला त्याचा बांगला. नाहीतर त्या गजक्याची घरी कोण जाते? मी तर आपल्या पाहुण्यांची व्यवस्था डायरेक्ट हॉटेल तुषार मध्येच करणार होतो. 5 स्टार म्हटलं जाऊ दे काय व्हायचं ते होऊ दे. बर ते त्या शेट्टीच्या घरी जायच्या ते आपल्या घरी येणार आहेत काय, त्यामुळे आपलं घर व्यवस्थित ठेवा. हा उगाच काय इकडं पडलं तिकडं पडलं. हे काय पडलंय? पावत्या कसल्या पडल्या त्या? हा कसलीचे? इकडे डॅडी हे नाही, मी बघितलंय. मला फक्त कन्फर्म करायचंय जे मी बघितलं तेच आहे ना. बघू बघू म्हटलं तर
तेच आहे. काय कल्याणी फूड प्रॉडक्ट्स, पापड लोणचे मसाले बंद करायला सांगितलं होतं ना. मग हिंमत कशी आली तुमची? बंदच आहे. गळ्याची शपथ, स्वरीची शपथ, संजीची शपथ. हो, विश्वास ठेवा माझ्यावर. मी नाही करत आता ते. तुम्हाला नाही आवडत म्हणल्यावर करीन का मी? हो, विश्वास ठेवा, खरंच नाही करत. ती जुनी असेल, घरात आवरताना सापडली असेल तिला. ते आईचं नाव होतं ना त्याच्यावर, म्हणून मी ती जपून ठेवली होती. तारीख नाही, असली दीड दमडीची पावती माझ्या घरात दिसता कामा नाही. आईचं नाव म्हणून जपून ठेवतीस होय? हं? तुझ्या आईचं नावच काय? तुझी आईच बदलून टाकेल. ठीक आहे. बांधवांच्या घराण्यातल्या बायका पापड लोणची मसाले असले थुकरट धंदे करतायत असं त्या खानदानी लोकांना कळलं ना, आणि तुझ्या ताईचं लग्न मोडलं तर तुझ्या आईचं लग्न मोडलं म्हणून समज. फाड फाड ती पावती, आत्ताच्या आत्ता फाड फाड. खानदानाची इज्जत मोठी. कळलं? आई बोलला ग माझ्याशी. नको ना ग माय, अगं कशाला? बेबी, अहिराचं सगळं घेतलं का? झाली तयारी? झाली. बेबी, बेबी कुठे? बेबी मावशी देवळात गेल्यात. त्या तिकडून परस्पर येणार आहेत आणि आहेराचं सगळं सामान गाडीत भरून ठेवलेलं आहे. आणि दुसरं असं, बेबी मावशींनी सांगितलंय की औषधं घेतल्याशिवाय तुम्ही घराबाहेर पडायचं नाही. या घरामध्ये आम्हाला ऑर्डर देणारे एकच माणूस आहे, बेबी. या आईसाहेब, रणजितरावांना सांगितलंय ना, सवयीप्रमाणे वर्दीत येऊ नका, नवरदेवासारखे या. सांगितलं. हा, आलेच. आले का? या या नवरदेव.
असू दे आता सारखं सारखं कार्यक्रम हा करू नका नमस्काराचा. लग्न आहे तुमचं, पुढे वाकायचंच आहे तुम्हाला. निघायचं? एक मिनिट. कुणाला फोन लावताय? सुजितला. काही गरज नाही, ठेवा तो फोन. अहो आईसाहेब आमचा सख्खा लहान भाऊ येतो आणि तुमचाच मुलगा आहे ना. त्याच्याही अंगात ढाले पाटलांचंच रक्त वाहत आहे ना. तो या समारंभासाठी आपल्या सोबत असायला पाहिजे. हा, असायला तर पाहिजे, घरात असायला पाहिजे. मोठ्या भावाच्या लग्नाची आमंत्रण त्यांनी करायची का आपण त्यांना आमंत्रण द्यायची? सुचित आपल्यापासून लांब आहे, याला सर्वस्वी तेच जबाबदार आहेत हे तुम्हाला पण माहिती आहे रणजित. आता या शुभप्रसंगी या चर्चा नको. नाही, नको आज गोळ्या घेऊन जा. आईसाहेब काका थांबा. आईसाहेब औषध घ्या ना. नाही, नको. आमच्या पोटच्या पोराला आम्ही घरच्या महत्वाच्या कार्याला बोलवलं नाही, ते आमच्या या मुलाला आवडलं नाही. तुमची आवड न जपण्याची चूक केली आम्ही. आम्हाला शिक्षा होणं मस्त आहे. आईसाहेब असं करू नका प्लीज. औषध घ्या. आईसाहेब ऐका ना. आईसाहेब असं नका करू ना प्लीज. मी मनातलंही बोलू नको का? बोला की. अहो मग चूक कोणाची असेल तरी नेहमी तुम्हीच का शिक्षा करून घेता? त्याचं जाम प्रेशर येतं मला. नाही, तुम्ही प्रेशर घेऊ नका किंवा आमच्या चुका दाखवू नका. चूक दिसली की आम्हाला शिक्षा घेणं मस्त आहे, नाही का? अगं बाई, जिला आणायला जायचंय ती घरी यायच्या आधीच एक घर उद्ध्वस्त झालो. हा कसला संकेत समजायचा? राजश्री, नाही तसं नाही. म्हणजे मागच्या वेळेला त्या मुलीच्या बहिणीकडनं आमचा महागडा वास फुटला, तेव्हा तुम्ही काय म्हणला होता? अगं हा तर शुभ शकून आहे. मग हा अपशकुन समजायचा का? आईसाहेब गळट पडलंय पण अंडी सुरक्षित आहेत. आणि वहिनी साहेब कदाचित येणारीचा हाच पायगुण असेल की घरावर संकट आलं तरी घरातील माणसं एक संध राहतील आणि गळट्याचं काय, काड्या जमवून पुन्हा बांधता येईल. रणजितराव, भैया साहेब,
भाऊजी पडल. करायची काय गरज आहे? गडी माणसांची कामं स्वतः करायची सवयच लागली लहानपणापासून. तसेच आहेत ते लहानपणापासून. सगळ्यांना जपतात ते. झालं ना, या खाली या, चला उशीर होतोय. या 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 बांदल परिवारातर्फे समस्त ढाले पाटील कुटुंबियांचं स्वागत. हा ए बाद झालं, चल. हा ए फोटो काढ रे. या 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 फोटो काढतात, फोटो. हा हा फोटो. हा हा आजचा पुष्य नक्षत्रावरचा दिवस लय भाग्याचा. हा आज झालेले सगळे कार्य एकदम सफल होतात. हा 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 आणि दोन खानदानांचा एकत्र संबंध येतो म्हणजे दुधात साखरच की. हे झालं का? हा या रणजितराव या. हा हे काय एवढ्या महत्वाच्या दिवशी दत्ताची दोनच तोंड, तिसरं मग कुठे आहे? सुजितराव सुजितराव आल्याशिवाय रणजितरावांना ओवाळायचं नाही असं ठरलंय का? तसं सांगा आम्हाला. ओळ ओळ हे घ्या. बरं का रणजितराव, वेशीपासून इथपर्यंत हत्तीवरच मिरवणूक काढणार होतो. तशी खानदानी परंपराच आहे आमची. पण ते ऐनवेळेस कॉटेशन मध्ये प्रॉब्लेम झाला ना. नाही, प्रॉब्लेम झाला, बरंच झालं, कारण मी असं काहीही करून घेतलं नसतं. हे हत्तीवरून वगैरे मिरवणूक काढायचे, काढून घ्यायचे दिवस गेलेत आता. आणि आपण सगळ्यांनी हे कुठेतरी आता समजून घ्यायला हवं. वा 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 रणजितराव, अहो काय विचार, एकदम फॉरवर्ड. आवडलं आपल्याला. संजय, ती अशी का बघते तुझ्याकडे? थोडंच लावा. नमस्कार करतात आपल्यात. नावापुरतच लावा. काय झालं? नाही लावा.
बस वो बस रिक्षा ट्रेन. ए गंजकेश, काय बघत होता रे वाकू वाकू? आ काय ठेवलंय तिथं? आ सोनं चांदी हिरे काय दिसलं? नाही जरा मला पण सांग की. नहीं, मैं बस अपना यूं ही वो पैसे. ए खळखट्याक, हिंदीत कशाला बोलतो रे? हं? हिंदीत कशाला बोलतो? महाराष्ट्रात आहेस ना, मग मराठीत बोलायचं काय? हा बरोबर संजय. जय हिंद, जय महाराष्ट्र. पर मैं वो राजस्थान से हूँ ना, तो मराठी. हो मारे हिवडा में नाचे मोर. तक थैया थैया. ए इकडं बघायचं. राजस्थानच आहेस? हा मग इकडं काय तुझा हरवलेला उंट शोधायला आलतास? नहीं, मुझे समझ नहीं आ रहा है क्या बोल रहे हो आप. मैं टूरिस्ट हूँ ना, टूरिस्ट. तो मुझे यहाँ का कुछ आइडिया नहीं मिल रहा है. जिधर आयडिया उधर जाओ ना मग. ए तुला काय आमचं पानबुंदा कुल्लू मनाली आणि शिमला वाटलं का रे? टुरिस्ट म्हण. खरं खरं सांगायचं. इथं चोरी करायला आलतास की नाही? दिसायला आता कसला जेंटलमन दिसतोय. काय झालंय? काय अडचण आहे का? कोण हवंय? मेरी कोई चीज खो गई थी, वो ढूंढ रहा हूँ. चीज मिली? मिल जाएगी. आओ दाजी, ते टुरिस्ट आहेत ना. हा टुरिस्ट आहेत ते. टुरिस्ट इथं पानबुंद्यात? टूरिस्ट आपको वो हमारे नदी का संगम देखने का है ना? देखने का है. हाँ हाँ, संगम. तो वो यहाँ से राइट जाने का और फिर नीचे जाने का. बघा नीचे तो वहाँ पे दिखेगा आपको नदी का संगम. हाँ चला चला जाओ. काय बाई, हल्ली कोण पण येते पाणबुंद्यात. राजस्थान आणि पंजाब वरनं वगैरे लोक यायला लागली. बरं चला निघूयात आपण घरी. हा चला. दाजी वा की तुम्ही पुढे, आम्ही आलोच. हा वा. येस आधी लई शायनिंग मारत होतीस ग. लीड एसी पिहून त्या पोराला लई ताण देत होतीस ग. आणि जसा तुझा हिरो आला तस. मोने हिरो म्हणजे आपले मधले दाजी ग. हा दाजी आली तशी तू भिकी बिल्लीच झालीस की ग संजय. तू जरा येडी आहेस का? हा अगं ते पोलीस आहेत. त्यांना जरा जरी ते पोरग डाऊटफुल वाटलं असतं ना तर त्याला हितच हाण बडवला असता. आणि तसं पण आपल्या घरात आज वेगळा कार्यक्रम आहे ना, मग त्या कार्यक्रमाला हा कार्यक्रम सूट नसता झाला की नाही? हा मग येडी कुठची? आणि तसं पण ते पोरग बघ जरा बऱ्या घरातलं वाटत होतं. नाही म्हणजे खरंच हरवलं असेल ना ग ते. आणि कसं आप आप करून बोलत होत. आणि बऱ्या घरातली लोक तसं बोलतात की नाही? होतं तसं देख ना मोने. यू आर राईट संजय. पर तुला ग कसं कळतं आपलं दाजी कशी वागतील ते? कसं असतंय मोने, जिभेला हाड नसतं पण ते असल्यावानीच बोलावं लागतंय. नाही तर लय हाड होतीये बघ, नाही का? चल आता. तर बरं का वहिनी साहेब, त्या शेट्ट्यांच्या बंगल्यात व्यवस्था केली तुमच्या राहायची. हा शेट्टे म्हणजे आमचे लहानपणापासूनचे मित्र. हा म्हणजे एवढे आपल्यासारखे खानदानी नाही पण मित्र आहेत. हा तर ते सारखे म्हणत होते, बांदेल साहेब तुमची पोरगी म्हणजे आमची पोरगी. हा तेव्हा तिच्या लग्नात थोडासा आमचा हातभार लागू द्या. म्हणून त्यांनी रिक्वेस्ट केली, ये आमचा बंगला. हा म्हणून त्या बंगल्यात तुमची व्यवस्था केली आहे. पंजाबरा, एक सांगू का? सांगा की. तुम्ही फार मोठ्याने बोलता. खानदानी माणसाचा मान मोठा पाहिजे, आवाज नाही. माफ कर.
आणि काय पंजाबराव, या असल्या बारीक सारीक गोष्टी आमच्या कानावर नका घालत जाऊ. हं? नानांना सांगायचे. ताईसाहेब, ते लग्नाचा नजराणा नाही थांबा जरा. नजराणा वगैरे होत राहील, आधी लग्नाचं निश्चित होऊ दे. ते लग्नाचा नजराणा नाही थांबा जरा. नजराणा वगैरे होत राहील, आधी लग्नाचं निश्चित होऊ दे. पोरी तू आज जा. साहेब, आमचं काही चुकलं का? हे आम्हाला कल्पना आहे, गोष्टी खूप पुढे गेल्या आहेत, पण काही गोष्टी क्लिअर झाल्याशिवाय लग्न होऊ शकत नाही. तुमच्या आणि रणजितरावांच्या वडिलांच्या हितसंबंधामुळे ही सोयरीक जुळते. त्यांच्या शब्दाचा मान मोठा, म्हणून पत्रिका न बघता स्वरांगी आणि रणजितच्या लग्नाला होकार दिला आम्ही. आता लग्नाचा मुहूर्त काढायचा. पत्रिका बघणं मस्ट आहे. आई साहेब, अहो आता पत्रिका बघायच्या म्हणजे? पत्रिका जुळणं मस्ट आहे दादासाहेब. अहो पण चालेल की, म्हणजे काही हरकत नाही. नाही, पत्रिका बघूनच मुहूर्त काढला पाहिजे. माझा फुल सपोर्ट याला. ते आमच्या खानदानी ज्योतिषी आहे, त्यांना दाखवू ना दोघांची मी पत्रिका. पत्रिका बेबी बघेल काय ना? बेबी मावशींना चांगलं ज्ञान आहे पत्रिकेचं, त्याच काढतील मुहूर्त. असं का? चालते की मग. आपल्याकडे अप टू डेट पत्रिका तयार आहे. काय मालकीन बाई, रेडी आहे ना? बेबी मावशीकडे पत्रिका पोहोचेल अशी व्यवस्था करा. करतो की. पण आज आले नाहीत ते? देवळात गेले, पोचतील. बर 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 बर, मंदिरात गेलेत का? चालतंय की. ते पत्रिका कल्याणी, हे कल्याणी, पत्रिका कुठे आहे? कल्याणी, मायला इथं बसलीस होय? पत्रिका कुठे आहेत? आणि तोंड पाडायला काय आलं? चालत्या गाडीला खिळ ठोकल्यावानी झालं इथं. अहो पोटात नुसता डबरा पडलाय माझ्या. मी तुम्हाला तवाच विचारलं होतं, पत्रिका दाखवली का? तर तुम्ही म्हणले त्यांना पत्रिका दाखवली, आणि आज मला कळतंय की पत्रिका दाखवलीच नाही. अहो जीवाला घोर लागल असं काय म्हणून वागताय तुम्ही? आपल्या सोरीला तर मंगळ आहे, आणि त्यांना जर कळलं की आपण त्यांना फसवले तर कसं होईल स्वरीचं लगीन? त्याला काय होत? आमच्या परमपूज्य सासऱ्यांनी तेच केलं ना. त्यांच्या पोरीला मंगळ आहे हे आम्हाला कुठं सांगितलं? तुला मंगळ आहे ना, तुलाही मंगळच आहे. मला मला कुठं मंगळ आहे? नाहीतर काय, हे आमच्या खानदानाला लागले नष्टर कुणामुळे आली? एका मागोमाग 3 पोरी झाल्या. कुणामुळे झाल्या? एक पोरग नाही देता आलं तुला. पोरी काय माझ्या एकटीमुळे झालं? कल्याणे, आवाज खाली.
आमच्या खानदानात बायका पायरी सोडून वागत नाही आणि मर्यादा सोडून बोलत नाही. येते का ध्यानात? हा, पत्रिका काढायला सांगितली ना, तेवढंच करायचं. काढा पत्रिका. अरे पंजाबराव बांधलाच्या पोरीचं लग्न आहे. हॉनर म्हणजे हॉनरच. अहो पण कसं होईल? आपल्या स्वरीला तर मंगळ आहे. काय स्वराला मंगळ आहे? मग कोण म्हणलं? हा, कोण म्हणलं? बघू. अरे हे रॉंग पत्रिका आहे. हे बघा, राईट पत्रिका आहे. आणि ह्याच्यात मंगळ नाही हो, मंगळ नाही, मंगल कार्य लिहिलेलं आहे. मंगळ आहे. अहो, दोन्ही पण पत्रिका स्वरांगीच्याच आहेत. मामासाहेब काय भानगड आहे? बरं काय मंत्राव, अहो आम्ही खानदानी माणसं लय पुढचा विचार करतो. आमच्या सोरीचं लग्न ठरलं ना, तेव्हाच आम्हाला कळलं होतं की हा मंगळाचा घाट आम्हाला ओलांडावा लागणार. आम्ही शहाणे ना, आम्ही तेव्हाच रणजितरावांची पत्रिका मागून घेतली आणि त्यालाच साजेशी स्वरीची पत्रिका तयार केली आणि जुळवली ना पत्रिका. हा, 34 गुण जुळले, 34. अहो पण हे गंडीवनं फशिवणं झालं. बघू नका पोरीचं सुख. कोळसा उगळायला लागली पोरीच्या सुखात. मोडायचं का लग्न तेच? चल मोडून टाकू आपण. नाही नाही, नाही ना, आता जे काय ऐकलं ते कुठं बाहेर पडलं तर माझ्याशी गाठ ध्यानात ठेव. अहो काय आहे मंत्राव? हा, अहो काय चाललंय? काय मंगळ मंगळ? हा, अहो इथं माणसाने मंगळावर पाय ठेवायला चाललाय. हा, तिथं घर घ्यायचा विचार करतोय आणि ह्यांच्या पोटात डबरे उठतायत मंगळाच्या नावाने. ए दाले पाटील, मला वाटलं नाही परवड असतील, पण हा मामासाहेब अहो एवढंच मॅनेज करता येत होतं तर मग 36चे 36 गुण जुळवून घ्यायची की मग. हा, कसं आहे हेमंतराव? हा, अहो दागिन्याला दाग हिसाबाने द्यावा लागतो. नाही बाई, आता दागिन्यात थोडं तरी सोनं पाहिजेच की. आता सगळाच दाग दिल्यावर त्याला कोणी दागिना म्हणेल वय? तसंच आहे, खोट्यामध्ये थोडं खरं मिक्स करावंच लागतंय. नाहीतर खोटं उघडं पडेल नाही का? स्वरीची पत्रिका संजीला सांग त्या बेबी मावशीला नेऊन दे. हा, त्या बेबी मावशीला सांग बसा पत्रिका जुळवत. काडीबेटी कुठे आहे? कागलवरून 11, मिरजेवरनं 9 आणि जतवरून 6 पाहुणे मंडळी निघालेली आहेत. गगनबावड्यावरून इंगळे सरकारांचा सांगावा आला होता की ते आत्ता एवढ्यात काही येऊ शकत नाहीत म्हणून. रावजी घोरपडे सहकुटुंब निघालेले आहेत, ते आत्ता पोचतीलच. या अधिवेशनामुळे बऱ्याच जणांच्या अडचणी झाल्यात, पण तरी बऱ्यापैकी पाहुणे मंडळी येतील. शेवटी ढाले पाटलांच्या घरातलं कार्य आहे ना, त्यांना यावंच लागेल. ताईसाहेब, मगाचपासून तुमचं लक्ष नाहीये. काही समस्या आहे का? मला सांगा. नाना, आपण निघताना ते घरटं पडलो, तो प्रसंग आमच्या डोक्यातून जाता जात नाही. आणि त्यानंतर राजश्री जे म्हणाल्या ते खरं ठरलं तर? ताईसाहेब, अहो या असल्या कुशंकांना डोक्यात अजिबात थारा देऊ नका. हे बघा,
ते घरटं पडलं, पण त्यावेळेला रणजित दादा किती छान बोलले. ते बोलले ना, तेच खरं होईल. नवे नवे तेच खरं होणार आहे. आणि असंही आपण त्या मुलीची पत्रिका मागवलेली आहेच ना. बेबी मावशी बघतील पत्रिका आणि सांगतील सगळं. हे बघा, सगळं चांगलं होईल याच्यावर विश्वास ठेवा. हा, ते पत्रिका बघून शंका निरसन करणं मस्त आहे. बेबी मावशीला फुरसत कुठे? देवदर्शनाला गेल्या होत्या, आता कसली तरी पूजा करतायत म्हणे. जिंकून जिंकून जिंकणार कोण? अरे म्हणा ना, बेबी मावशी शिवाय कोण? जिंकून जिंकून जिंकणार कोण? बेबी मावशी हा. अरे करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा. चला, काय बघत बसले? पत्ते टाका, द्या पैसे. आज नगद कल उधार. चल वाट रे, चल. येऊ का? नको. अहो, मी संजीवनी. मागरबत्त्या ओवळू. नाही, तसं नाही. मी संजीवनी पंजाबराव बांदल. सोरा दीदी आहे की नाही, तिची धाकटी बन. बेबी मावशी कुठे आहेत? मला त्यांना भेटायचंय. ऐकलं का? ही बेबी मावशीला भेटायला आली, तेव्हा तुम्ही कडे न सुटायचं. सुटा मग. कुठे आहेत बेबी मावशी? कुठं आत आहेत का? मीच. बोल, काय काम होतं? ते आमच्या आईने पत्रिका द्यायला पाठवलं होतं. हे घ्या. स्वरांगीची ना? टेबलावर ठेव आणि त्याच्यावर काहीतरी वजन ठेव, नाही तर उडायचं वाऱ्याने. पत्ते खेळतेस? खेळतेस? तुझ्या डोळ्यात चमक दिसतीये. एक डाव होऊनच जाऊ देत. मोहित, हाँ स्वरा बोलो, क्या हुआ? अब नहीं होता यार मुझसे ये सब. अब कितना इंतजार करूं मैं तुम्हारा? तुम्हें कुछ पता है? लड़के वाले बारात भी लेकर आ गए. हाँ पता है मुझे, मैं जस्ट होटल पहुंचा हूँ, अब तक मैं वहीं पे था. इनफैक्ट वो बारात मेरे सामने ही आई है. और बहुत खड़ूस टाइप का लगा मुझे वो लड़का. वो नहीं होते अमीर बाप की बिगड़ी हुई औलाद. और ऐसे लोग ना सिर्फ बॉडी बनाने पे ध्यान देते हैं, दिमाग पे नहीं. अब मैंने सुना वो लड़का पुलिस में. हाँ, है पुलिस में. तो अब तुम्हें डर लग रहा है क्या? स्वरा अगर मैं डरता तो यहाँ तुम्हारे गांव तक आता. और काहे का पुलिस वाला? मुझे लगता है कि उसने पुलिस की वर्दी अपने बाप के पैसों से खरीदी होगी. फालतू का रोब झाड़ रहा था मेरे सामने. पर तुम देखना, अब ये दिल वाले दुल्हनियां लेकर ही जाएंगे. स्वरा एक आइडिया है, तुम कुछ भी कर रात को गणपति मंदिर के पीछे आ सकती हो प्लीज. पता नहीं, मैं कोशिश करती हूँ. ग्रेट, ठीक है, तो मैं तुम्हें रात को मिलता हूँ गणपति मंदिर के पीछे, ठीक है? और स्वरा, आई लव यू एंड टेक केयर.
यूट्यूब. कितीनी लावायचे? अहो नाही, मी पैसे लावून नाही खेळत. आणि बेबी मावशी पैशाशिवाय नाही खेळत. ए, डाव टाकलाय ना, मग आता संपेपर्यंत उठायचं नाही. पाप लागतं. कितीनी खेळायचं? काय धंदा पाणी करतेस का शिकतेस? शिकते सध्या. हो, 5 रुपये. 5 रुपये? भाजीतनं कट मारत असशीलच ना तुझा. झाली माझी रमी. आणा 10 रुपये आता. नापास. पहिल्याच परीक्षेत तू नापास झालीस बघ. कसं आहे, मी मुलाची मावशी आहे आणि तू माझेच पत्ते पिसून मलाच हरवायची हिम्मत करतेस. अहो माझा सिक्वेन्स चुकलाय बहुतेक. एकदा बघते हा परत. ए, मला दिसतीये ना रम्मी झालेली. अहो ते कधी कधी येतात ना चांगली पानं, नाही का? म्हणजे नेमकी आता 2-3 रटायला सिक्वेन्स आला म्हणून झालं ते. हवं तर तुम्ही पैसे देऊ नका बघा, तुमच्याकडेच ठेवा पैसे. लई रागू आणि बोलायचं काम नाही बर का. धर तुझे पैसे. मी कोणाची उधारी ठेवत नाही आणि पैशाचा माज माझ्या समोर करायचाच नाही. नाही अहो माझ नाही. बघू कुठलं पान दाबलंय. बदाम राणी, माझं सिक्वेन्स पान ढापलोय. बदाम राणी, बांधलांच्या पोरीनं काही रीतभातच नाहीये. बहिणीची पत्रिका दाखवायला आली आणि माझ्या समोरच पत्ते खेळत बसली आणि मला हरवायची हिम्मत करतेस. नाही हो, नाही नाही, सॉरी सॉरी सॉरी, चूक झाली माझी, माफी करा मला. माफी करा मला. हात दाखवतेस? नाही नाही. हात दाखवतेस? हात दाखव. तुम्हाला हात पण बघता येतोय होय? बेबी मावशीला सगळंच बघता येतं. असं? मग मला की नाही माझा बिझनेस चालू करायचा आहे. सांगा की काही योग आहे का? बिझनेसचं सोड. मोठा योग आहे तुझ्या हातात. कोणता? 7 दिवसात तुझं लग्न होणार आहे.
7 दिवसात सप्तपदी. मी स्वरा दीदीची पत्रिका ठेवली आहे, मी येते. ए हात दाखवल्याचे पैसे कोण देणार? हाय, फुकट काहीच करत नसते बेबी मावशी. अहो पण मी पत्रिका द्यायला आलते. आता मला काय माहिती इथं पत्त्यांचा डाव रंगणार आहे. जिंकलीस ना पैसे. धर, सुट्टे पैसे परत तुला. उपकार नको आहेत मला कोणाचे. आली का पत्रिका? हा दिली, येते. कसली देवाणघेवाण चालली होती? अगं कुठे काय, तिचा हात बघितला ना मी, त्याचे पैसे मागितले मी. पत्रिका बघत होती हे माहितीये. हे हस्तरेषाचं कधीपासून काढलं? मला कुठे हात बघता येतोय. बेबी मावशीला रमीत हरवलं ना तिने, म्हणून मग त्याचे पैसे वसूल करायला नकोत का? लावली जरा शेंडी. काय बेबी, पत्ते चालू अखंड? अगं मज्जा के. झाली मजा. आता पत्रिका बघायची. विरंजीची पत्रिका आहे. सगळं ज्ञान पणाला लावून पत्रिका बघायची. हलगर्जीपणा नकोय. दोघांच्याही पत्रिका जुळतात की नाही बघणं आता मस्त आहे. हो, ते तू नको सांगायला मला. तू रणजितला जन्म दिला असला ना तरी वाढवलंय मी. हा माहितीये मला, म्हणूनच जबाबदारीचं काम दिलंय ना. आमच्या मनात कसली भीती आहे तुला कल्पना नाही आहे बेबी. लवकर बघा जरा. काय